कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियावर तुम्ही गेलात, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, कुठेही तुम्ही जर गेलात तर तुम्हाला पहिल्यांदा या कॉकरोच जनता पार्टीचे वेगवेगळे व्हिडिओज दिसतील. त्याचबरोबर याचे वेगवेगळे मीम्ससुद्धा व्हायरल झालेले दिसतील. फक्त 5 दिवसांमध्ये 11 मिलियन फॉलोअर्स या पार्टीनं, या पेजनं कंप्लीट केलेले आहेत. अक्षरशः सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे. पण चर्चा आता काय होतीये की फक्त सरन्यायाधीशांनी केलेल्या विधानामुळं ही पार्टी लॉन्च करण्यात आली का, की याची वेगळी सुद्धा इतर कारणं आहेत, की पुढे जाऊन ही पार्टी निवडणूक लढवू शकते का, त्यासाठीचे नेमके नियम काय आहेत आणि तसं झालं तर आपल्याला काय पाहायला मिळू शकतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. पहिल्यांदा तर मी तुम्हाला हे पेज दाखवते या कॉकरोच जनता पार्टीचं. या इंस्टाग्राम पेजवर आपण आहोत. 16 मेला लॉन्च करण्यात आलेलं होतं हे कॉकरोच जनता पार्टीचं पेज आणि तुम्ही बघा फक्त 5 दिवसांमध्ये 11 मिलियन फॉलोअर्स झालेले आहेत, जे सातत्यानं आपल्याला वाढताना दिसत आहेत. हा जो तरुण तुम्हाला इथे दिसतोय हा अभिजित दिपके आहे, ज्यानं ही कॉकरोच जनता पार्टी जी आहे लॉन्च केलेली आहे. फक्त 30 वर्षाचा एक तरुण जो मूळचा संभाजीनगरचा आहे, तो अमेरिकेमध्ये शिक्षण घेतो आणि त्याला पुढे जाऊन भारतामध्येच यायचं आहे. आणि त्याने असं सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा त्याने सरन्यायाधीशांचं हे विधान ऐकलं तेव्हा त्याने एक ट्विटरवर त्याच्या पोस्ट केली आणि त्यानंतर त्याने सगळ्या तरुणांना विचारलं की जेव्हा सरन्यायाधीश आपल्याला म्हणतात की तुम्ही झुरळांसारखे आहात, बेरोजगार तरुण झुरळांसारखे आहेत, तर आता आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे, येणार का? आणि त्यानंतर त्यानं हे पेज लॉन्च केलं आणि सगळे तरुण एकत्र आलेले पाहायला मिळाले. जवळपास रोज आपण जर बघितलं तर सेकंदाला हे फॉलोअर्स वाढत आहेत या पार्टीचे. आता या पार्टीमध्ये पहिल्यांदा तर जॉईन कसं व्हावं, तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचं असेल तर काय करावं हे सुद्धा आपण जाणून घेऊ. आता तुम्ही जर त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर गेलात तर इकडे तुम्हाला एक लिंक दिसेल बघा. या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इकडे त्यांनी लिहिलंय व्हॉइस ऑफ लेझी अँड अनएम्प्लॉईड. त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये हेच सांगितलेलं आहे. अनेक जे मुद्दे आहेत ते मुद्दे दिलेले आहेत, 5-6 मुद्दे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे घोषवाक्य आहे ते काय आहे तर लेझी असतील, म्हणजे आळशी असतील, त्याचबरोबर जे नेहमी ऑनलाईन असणारी तरुण पिढी असेल, त्याचबरोबर प्रोफेशनली अग्रेसिव्ह म्हणजेच काय तर कुठल्याही एका ठोस मुद्द्यावर जे आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असतील, अशा सगळ्या तरुणांसाठी ही जी पार्टी आहे ही काय ओपन आहे. आता पुढे आपण जर इथे बघितलं तर इथे आपल्याला 2 ऑप्शन येत आहेत. पुढे तुम्ही बघू शकता, एक तर आहे जॉईन द पार्टी आणि रीड द मॅनिफेस्टो. पहिल्यांदा तर मी तुम्हाला मॅनिफेस्टो दाखवते. याचं काय तर त्यांनी काय म्हटलंय बघा, निवृत्त सरन्यायाधीश कुठलेही असतील तर त्यांना राज्यसभेची जागा मिळणार नाहीये. पुढे त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की अवैध मतं जर तुम्ही डिलीट केली, मतं जर डिलीट करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते दहशतवादासारखं आहे, ते आम्ही होऊ देणार नाही. महिलांना 50% आरक्षण दिलं जाईल आमच्या कॅबिनेटमध्ये. पुढे त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की जर तुम्ही पक्षांतर केलं तर तुम्हाला कुठलेही आमदार किंवा खासदाराने पक्षांतर केलं तर त्याला निवडणूक लढण्याचा हक्क नाहीये, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथे जॉईन द पार्टीचा ऑप्शन आहे. पुढे आपण झूम करून बघितलं तर या तुम्हाला जर पार्टी जॉईन करायची असेल, सदस्य व्हायचं असेल तर काय करायचंय, जॉईन पार्टीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही अनएम्प्लॉईड आहात का, लेझी आहात का, त्याचबरोबर ऑनलाईन सतत राहतात का, हे सगळे जे ऑप्शन्स आहेत त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कुठला एक ऑप्शन, जर तुम्ही अनएम्प्लॉईड आहात, लेझी आहात, ऑनलाईन आहात, इकडे तुम्ही जर क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्हाला जॉईन पार्टीचा ऑप्शन क्लिक करायचा आहे. आणि हा एक इथे फॉर्म येतो बघा. तुम्हाला काय करायचं आहे, हा फॉर्म भरायचा आहे. तुमचं नाव असेल, तुमचा फोन नंबर असेल, तुमचा ईमेल असेल आणि इथे जे ऑप्शन्स आहेत लेझी, ऑनलाईन, या ऑप्शनमध्ये तुम्ही काय प्रिफर करता किंवा तुम्हाला नेमकं काय आवडतं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. आणि मग काय ऑफिशियली तुम्ही या कॉकरोच जनता पार्टीचे मेंबर होणार आहात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच काय तर निवडणूक लढवता येणार आहे का या पक्षाला, या पार्टीला, किंवा हा ऑफिशियली एक पार्टी म्हणून जसं की इतर राजकीय पक्ष आहेत तशी पार्टी म्हणून ही लॉन्च होणार आहे का? तर सध्या आपण बघितलं तर सरन्यायाधीशांनी जे विधान केलेलं होतं ते विधान असेल किंवा या जो हा अभिजित दिपके आहे, हा तरुण आहे, त्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे सांगितलंय की त्याने फक्त तरुणांचा आवाज म्हणून हे सोशल मीडिया अकाउंट ओपन केलेलं आहे, जिथे सगळे तरुण एकत्र येतील आणि व्यवस्थेविरोधात लढतील, सरकार विरोधात लढतील. ते आपली एक ठोस भूमिका घेईल. कारण सध्या अशी परिस्थिती आहे, हा सगळा 5 वर्षांचा राग आहे आणि तो राग जो आहे
तो आपल्याला इथे एकत्र पाहायला मिळतोय. सगळ्या तरुणांचा हा राग मिळून ही आम्ही पार्टी जी आहे तिची स्थापना केलेली आहे. त्याच्यामुळे निवडणूक लढवण्याच्या शक्यता फार कमी आहेत. तसं जर यांना करायचं असेल तर कायदेशीररित्या इलेक्शन कमिशनकडे जाऊन त्यांना ॲप्लिकेशन द्यावं लागेल. त्याचबरोबर मग त्यानंतर मग तुम्ही संविधान तुम्हाला मान्य असायला हवं, तुम्ही वोटर्स असायला हवात. अशा वेगवेगळ्या ज्या प्रोसेस आहे ती प्रोसेस त्यांना फॉलो करावी लागेल, जी जर आपण बघितलं तर इलेक्शन कमिशनच्या अंडर असते. पण सध्या तरी त्यांना असं म्हटलेलं आहे की हा सोशल मीडिया ट्रेंड याला बोललं जात आहे, पण तरी सुद्धा पुढे जाऊन सिरियस मोडवर हा सगळा जो लढा आहे या तरुणांचा हा येऊ शकतो असं सुद्धा बोललं जातं. त्याच्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की पुढे जाऊन एक ऑफिशियल पार्टी ही फॉर्म होते का, पुढे जाऊन याचे पडसाद आपल्याला कसे पाहायला मिळतात राजकारणावर सुद्धा. कारण सोशल मीडियावर तर सध्या अक्षरशः तुम्ही जर कुठेही गेलात तर या पार्टीची आपल्याला चर्चा पाहायला मिळते. त्याच्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की हे फॉलोअर्स पुढे जाऊन आणखीन किती वाढतात आणि त्यांचे जे फाउंडर आहेत अभिजित दिपके हे सगळ्यानंतर नेमकी काय भूमिका घेतात ती निर्णायक असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? या पार्टीबद्दलची तुमची नेमकी मतं काय आहेत ती कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.